महापालिकेच्या कर आकारणी विभागातील वरिष्ठ लेखनिक चंद्रकांत लक्ष्मण दोंतुल याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने 23 जानेवारी रोजी अटक केली होती। या प्रकरणी दोंतुल याला निलंबित करण्याचे आदेश मनपा आयुक्त शीतल तेलीउगले यांनी गुरुवारी पदभार सोडण्यापूर्वी काढले। चंद्रकांत दोंतुल हा कर संकलन विभागात कर निरीक्षक म्हणून कार्यरत होता। एका व्यक्तीने 3 गुंठे जमीन नोटरी पद्धतीने खरेदी केली होती। नोटरीद्वारे खरेदी केलेल्या जागेची कर आकारणीस नोंद करण्यासाठी दोंतुल यांनी लाच मागितल्याचे तक्रारदाराचे म्हणणे होते। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून 23 जानेवारी रोजी दोंतुल याला पकडले होते। हुतात्मा स्मृती मंदिर परिसरातील कर संकलन केंद्राच्या आवारात ही कारवाई झाली होती। या प्रकरणी दोंतुल याच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। दोंतुल याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। दोंतुल यांच्या गैरवर्तणुकीमुळे महापालिकेची प्रतिमा जनमानसात मलिन झाली। त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करून आयुक्तांनी निलंबनाचे आदेश काढले। महापालिकेचे नवे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी गुरुवारी पदभार घेतला। आयुक्तपदाचा पदभार सोडण्यापूर्वी शीतल तेलीउगले यांनी निलंबनाचे आदेश काढले। दरम्यान किरकोळ कारणासाठी महापालिकेत लाच मागण्याच्या यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्या प्रकरणी रंगेहात पकडून कारवाई केली होती। वरिष्ठांकडून केलेल्या कारवाईमुळे भविष्यात या प्रकारांना पायबंद बसेल असे मानले जात आहे।